एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। या सगळ्या संदर्भात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते भाई जगताप हे नेमकं काय म्हणतात आपण बघूया। हे नकार आहे। आता 92 गटनेते आहेत, ते उबाटाचे गटनेते आहेत आणि त्यांनी सांगितलं म्हणजे ते ग्राह्य धरायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की मी आता सभागृहात होते गेल्यावरच मला पूर्ण माहिती आहे, तर ती परिषदेमध्ये सगळेच एकत्र असतात असं काही नसतं की काँग्रेसची वेगळी विधान परिषद आणि असं काही नसतं। त्यामुळे आजूबाजूला आमच्याबरोबर सत्ताधारी पण बसलेले असतात, त्यामुळे मला हे माहीत नाही आणि म्हणून म्हटलं की मला थोडंसं ते आश्चर्य वाटतंय। मी सुरुवातीलाच माझी प्रतिक्रिया द्यायला असं असेल तर मला आश्चर्य वाटतं, कारण महाविकास आघाडीचा जर कॅन्डिडेट ठरला असेल त्याच्या विरोधात जर ते देत असतील तर मग मला आश्चर्य वाटतं। तर महेंद्र दळवी यांची देखील प्रतिक्रिया येते, आपण बघूया। डॉक्टर सचिन नायरजींनी जो फॉर्म भरला आहे त्याचं एकंदर स्वरूप बघितलं आपण तर उबाटा गटामध्ये बरीचशी अशी काही मंडळी आहेत की ती या पलीकडच्या भागामध्ये यायला इच्छुक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचे परिवर्तन येणाऱ्या काळामध्ये खूप घडतील। महाराष्ट्र बदलतोय आणि शिंदे साहेबांच्यावर प्रेम करतोय, त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने हा निर्णय निश्चित आहे। ऑपरेशन टायगरचाच हा एक भाग म्हणा। येस ऑपरेशन टायगरचा हा भाग आहे। असे ऑपरेशन टायगर पुढच्या काळामध्ये निश्चित होत राहते। अजून काही धक्के हे देण्याचा प्रयत्न निश्चित धक्के देतात, ते धक्के बोलून दाखवायचे नसतात। राजकारणामध्ये गनिमी कावा हा त्याला अवलंबायला लागतो आणि त्या पद्धतीचा निर्णय। तर अशाच पद्धतीचे आणखी काही धक्के आम्ही जरूर देऊ, अशा पद्धतीचा दावा सध्या शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातोय। या संदर्भात अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। मला असं वाटतंय की सचिन आहेर साहेबांनी जो निर्णय घेतला तो मुंबईसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक कर्तव्यदक्ष उपसभापती म्हणून ते आपले कर्तव्य पार पाडतील आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या मुंबईची राजकारणामध्ये एक आगळी वेगळी ओळख होईल, पकड होईल, ह्यासाठीच खरं म्हणजे त्यांना आमचा उपाध्यक्ष पदाची उमेदवारी देताना सर्व विचारविनिमय करूनच आमच्या नेत्यांनी आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली। तर या सगळ्या धक्कातंत्राच्या आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक मोठं विधान केलंय। आदित्य ठाकरे सोडून सर्व आमदार हे शिंदेंच्या सोबत येतील असा अंदाज आहे, असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। आज कुणाचा फॉर्म भरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा एक ऑपरेशन उबाटाचं केलं आणि त्याच्यामध्ये सचिन अहिरचा उपसभापती पदासाठी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। सचिन अहिर मूळ शिवसैनिक, तो त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे, म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उबाटामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा या धक्कातंत्राचा अवलंब केलेला आपल्याला बघायला मिळतोय। ही जी दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केलाय।